एक उमदा नेता हरपला असं म्हणत असताना गोवेकर म्हणतायत, आम्ही आमच्या मनोहरबाईंना यापुढे कधीही बघू शकणार नाही. आपण मनोहर पर्रीकर यांच्या कार्यशैलीबद्दलच्या वेगवेगळ्या पैलूंवरती एक प्रकाश टाकतोय, काही आठवणींना उजाळा देतोय, त्यांनी घेतलेल्या निर्णयांबद्दल बोलतोय. जाऊयात आंतरराष्ट्रीय घडामोडींचे आमचे सहकारी विश्लेषक शैलेंद्र देवळणकर आपल्यासोबत आहेत. शैलेंद्र, पुन्हा एकदा आपल्या सगळ्या दर्शकांसाठी, खरं तर एक संरक्षण मंत्री म्हणून ज्यावेळेस एखादी व्यक्ती काम करत असते तेव्हा त्यांनी घेतलेले निर्णय हे आंतरराष्ट्रीय पातळीवर परिणाम करणारे असतात. असे कोणते ठळक निर्णय या क्षणाला आपल्याला मनोहर पर्रीकर यांचे सांगता येतील, ज्यामुळे खरं तर राजकारणाला एक कलाटणीच मिळाली? अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय त्यांच्या कालावधीमध्ये झाले. खरं तर त्यांना संरक्षण मंत्री म्हणून फार कमी कालावधी मिळाला. हा कालावधी केवळ 28 महिन्यांचा कालावधी होता. परंतु ज्या पद्धतीचं त्यांची निर्णय घेण्याची पद्धत होती, ज्या पद्धतीने जसं आता सांगितलं गेलं की ते पहिल्यांदा एक टेक्नोक्रॅट डिफेन्स मिनिस्टर आपल्याला मिळालेले होते आणि ते त्या समस्येच्या मुळापर्यंत जायचे. प्रामुख्याने 3 असे महत्त्वपूर्ण घडामोडी त्यांच्या ह्या 28 महिन्यामध्ये घडल्या की ज्याचा परिणाम हा दीर्घकाळपर्यंत भारताच्या संरक्षण क्षेत्रावरती होणार आहे. किंबहुना पुढच्या 10 वर्षांमध्ये भारताच्या संरक्षण क्षेत्राला एक दिशा देण्याचं काम किंवा त्या संदर्भामध्ये आवश्यक असणारी पार्श्वभूमी ही पर्रीकरांच्या काळामध्ये केली गेली. त्यातला जो पहिला निर्णय होता तो म्हणजे आपला जो एकूणच शस्त्रास्त्र खरेदी करण्याची आपल्याकडची जी प्रक्रिया होती, जी अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, त्यामुळे या प्रक्रियेमध्ये सुलभीकरण येणं अत्यंत गरजेचं होतं. कारण त्याच्याशिवाय आपली संरक्षण सज्जता किंवा आपलं संरक्षण क्षेत्राचं आधुनिकीकरण ही दोन्ही उद्दिष्ट पूर्ण होणार नव्हती. त्यामुळे पहिल्यांदा 2015 मध्ये डिफेन्स परचेस प्लॅन हा पहिल्यांदा भारतामध्ये केला गेला आणि या प्लॅनच्या अंतर्गत किंवा या योजनेच्या अंतर्गत शस्त्रास्त्र खरेदी करण्याची प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये सुलभीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांचा दुसरा निर्णय होता तो म्हणजे संरक्षण क्षेत्रामध्ये मेक इन इंडिया ही जी फ्लॅगशिप प्रोग्राम आहे, हा फ्लॅगशिप प्रोग्राम घेऊन येण्याचा. आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की आजच्या घडीला भारताचा जो म्हणजे संपूर्ण जगामध्ये जो शस्त्रास्त्रांचा व्यापार आहे किंवा जे शस्त्रास्त्र विकली जातात त्यापैकी 12% शस्त्रास्त्र एकटा भारत विकत घेतो. भारत हा आशिया खंडातला सगळ्यात मोठा शस्त्रास्त्र आयात करणारा देश आहे आणि आपण अब्जावधी डॉलर्स हे शस्त्रास्त्र आयात करण्यामध्ये आपण घालवत असतो. त्यामुळे त्यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आणि तो होता की साधारणतः याचा जो खर्च आहे आपला, हा जो संरक्षणावरचा आपला खर्च आहे किंवा आर्म्स परचेसिंगवरचा शस्त्रास्त्र आयात करण्यावरचा खर्च आहे, हा मी 25% कमी करेल. आणि तो 25% कमी करण्यासाठी त्यांनी आपल्याकडे जी इंडिजिनायझेशन ऑफ डिफेन्स प्रोडक्शन म्हणजे भारतामध्येच ह्या सगळ्या शस्त्रास्त्रांची निर्मिती कशी होऊ शकते या दृष्टिकोनातून त्यांनी पावलं उचलले. त्यांच्याच काळामध्ये संरक्षण क्षेत्रामधला जो एफडीआय होता, जो पूर्वी 26% होता, तो 49% नेण्यात आला आणि आपल्या संरक्षण क्षेत्रामध्ये काही परराष्ट्रीय कंपन्या किंवा देश हे गुंतवणूक करायला सुरुवात करावी लागली. त्यामुळे दुसरा मेक इन इंडिया संरक्षण क्षेत्रामध्ये रुजवण्याचा सगळ्यात मोठं श्रेय पर्रीकरांना जातं. तिसरी जी गोष्ट होती ती म्हणजे स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप. आता काय होतं की अनेकदा आपल्याकडे संरक्षण क्षेत्रामधलं जे उत्पादन आहे ही सरकारी कंपन्यांची, ज्याला पब्लिक सेक्टर युनिट्स म्हणतो, त्यांची मक्तेदारी होती. त्यामध्ये प्रायव्हेट किंवा खासगी प्लेयर्स हे यांना एंट्री नव्हती. पहिल्यांदा प्रायव्हेट प्लेयर्सला त्यांनी संरक्षण क्षेत्रामध्ये येण्याची संधी दिली आणि त्या संदर्भामध्ये आवश्यक त्या ज्या सगळ्या योजना होत्या त्या बनवल्या गेल्या. हे एकीकडे अंतर्गत सुधारणा करत असताना आपण असं बघतो की त्यांच्या काळामध्ये अमेरिकेबरोबर म्हणजे त्यावेळेला कार्टर ॲस्टन हे अमेरिकेचे डिफेन्स मिनिस्टर होते आणि 2015 मध्ये भारत आणि अमेरिकेने एक अत्यंत महत्वपूर्ण करारावर स्वाक्षऱ्या केल्या की पुढचे 10 वर्ष भारत आणि अमेरिकेच्या संबंधांची दिशा काय असेल, संरक्षण संबंधांची दिशा काय असेल, ज्याला आपण 10 इयर्स डिफेन्स फ्रेमवर्क असं म्हणतो, ते त्यांच्या काळामध्ये झालेलं आहे. आणि आता इथून पुढे ज्या ज्या घडामोडी अमेरिका आणि भारत यांच्या संबंधांमध्ये विशेषतः संरक्षण क्षेत्रामध्ये घडणार आहेत ते त्या फ्रेमवर्कच्या अंतर्गत घडणार आहेत. हे एक अत्यंत महत्वाचं होतं. त्याच नंतर त्यांच्या काळामध्ये एक अत्यंत महत्वपूर्ण अग्रीमेंट, हा ज्याला लॉजिस्टिक एक्सचेंज अग्रीमेंट असं म्हणतो, अमेरिका तो अग्रीमेंट फार कमी देशांबरोबर करतो ज्या देशांबरोबर अमेरिकेचा फार विश्वास आहे. म्हणजे अमेरिकेचे विमानं भारतामध्ये येऊन त्याच्यात तेल भरू शकतील, अमेरिकेचे जहाज इमर्जन्सीमध्ये भारताच्या पोर्ट्समध्ये येऊ शकतील आणि तिथं त्यांना रिफ्युलिंग केलं जाईल किंवा त्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी पुरवल्या जातील. असा प्रकार अमेरिका अत्यंत कमी देशांबरोबर करतो, ज्याला लॉजिस्टिक एक्सचेंज अग्रीमेंट असं म्हणतात. तो त्यांच्या काळामध्येच भारताबरोबर झाला. ह्या गोष्टी करत असताना चीनच्या वाढत्या हिंदी महासागरामधल्या घुसखोरीला रोखण्यासाठी
त्यांनी मलबार एक्सरसाइजेस, मलबार नॅव्हल एक्सरसाइजेस मध्ये ज्या यापूर्वी पण चालू होत्या, परंतु त्या प्रामुख्याने भारत आणि अमेरिकेमध्ये होत्या, त्याच्यात त्यांनी जपानला सामावून घेतलं. त्यामुळे आता ह्या 3 देशांच्या लेव्हलच्या झाल्या आणि एक प्रकारचा प्रतिरोधन हे चीनसाठी त्यांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि मला असं वाटतं की त्यांचं एक सगळ्यात महत्वाचं योगदान जे होतं ते म्हणजे जो भारताने उरीच्या दहशतवादी हल्ल्यानंतर जो सर्जिकल स्ट्राईक केला, या सर्जिकल स्ट्राईकचे अत्यंत लॉंग टर्म इफेक्ट्स आहेत. एक लक्षात घेणं गरजेचं आहे की साधारणतः 2000 नंतर पाकिस्तान हा सातत्याने भारतावरती दहशतवादी हल्ले हा करतो आहे. मग ते भारतीय संसदेवरचा असेल, मुंबईवरचा दहशतवादी हल्ला असेल, पठाणकोटचा असेल. आणि एक प्रकारचं पाकिस्तानच्या अशा स्वरूपाचे पाकिस्तानचं एक थिंकिंग होतं की आपण किती जरी हल्ले केले तरी भारत हा प्रत्युत्तर देणार नाही, कारण आमच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत. प्रत्युत्तर देण्याचं काम जे शैलेंद्र केलं होतं आणि त्याबद्दलचा निर्णय जो घेण्यात आलेला होता त्यामध्ये महत्त्वाचा वाटा जो होता मनोहर पर्रीकरांचा राहिलेला आहे. शैलेंद्र, आपल्याला आणखीन बोलायचं या विषयाबद्दल चर्चा आपण करणार आहोत, पण यानंतर वेळ झाली का ब्रेकची. दृश्यांमध्ये आपण बघतोय की आता ज्या ठिकाणी अंत्यदर्शनाकरता म्हणून त्यांचं पार्थिव ठेवण्यात येणार आहे, मनोहर पर्रीकरांचं पार्थिव आता त्या ठिकाणी हलवण्यात येत आहे. अख्खं गोवा हे शोकाकुल झालं. एक ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.